नमस्कार मंडळी, मी प्रांजली। हा व्हिडिओ महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे। मी आता या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार आहे या उलट या विरुद्ध बऱ्याच ठिकाणी गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचा संसारही तुटू शकतो। जुळण्याच्या ऐवजी तुम्ही वेगळं व्हाल। पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर जरी तुमच्या कुटुंबामध्ये काही वादविवाद असतील, मनभेद असतील, मतभेद असतील, तरी ते विसरून तुम्ही एकत्र राहाल आणि तुमचा संसार सुखाचा होईल, हे नक्कीच मी तुम्हाला आश्वासन देऊ शकते। या 2-3 दिवसामध्ये 2 वेळा मला ही कमेंट आली की ताई माझ्या सासूसोबत जमत नाही, मी डिप्रेशनमध्ये चाललेली आहे। आणि या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओवर अशा कमेंट्स असतात की सासूचा ऐकून नवरा त्रास देतो किंवा सासूमुळे आमचा संसार चांगला होत नाही, आमच्यामध्ये भांडणं होतात वगैरे वगैरे गोष्टी। इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, टाळी ही कधीच एक हाताने वाजत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतो त्या आईवडिलांचे आणि आपले विचार सुद्धा एक नसतात, विचार जुळत नाही त्यांच्यामध्ये, आणि आपल्यामध्ये सुद्धा मतभेद आणि मनभेद होतात। पण ते आपण विसरून जातो, त्या गोष्टी मनावर घेत नाही आणि गोष्टी ताणून धरत नाही। पण या उलट काय आहे ना, सासरी थोडं जरी काहीतरी झालं, सासूनी आपल्या मनासारखं केले नाही, मिस्टरांनी ऐकलं नाही, किंवा घरातील इतर जे मंडळी असतील त्यांच्या आणि आपल्या गोष्टी एकसारख्या आल्या नाही, त्यांचे आणि आपले विचार एक झाले नाही, आपल्याला एखादी गोष्ट करायची असली, घरातल्यांनी वेगळी सांगितली, मग कुठेतरी आपल्या मनाला वाटतं की नाही त्यांच्याच मनासारखं का, माझ्या मनासारखं का नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण ताणून धरतो आणि इथेच आपण चुकतो। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या भांडणांमध्ये कधी बदलतात, कधी कुटुंब विभक्त होतात, वेगळे होतात, वाटण्यांपर्यंत जातं, आजकाल तर मारामारीपर्यंत जातं। या गोष्टी व्हायला वेळ लागत नाही, त्यामुळे वेळीच सावध व्हा। आई वडिलांचे आणि आपले विचार एक नसतात, मग हे तर वेगळं गाव आहे, वेगळं कुटुंब आहे, एका अनोळखी घरामध्ये आपण आलेलो आहोत। मग त्यांचे आणि आपले विचार कसे जुळतील याचा थोडासा तरी आपण विचार करायला हवा। त्यांच्या चालीरीती वेगळ्या, त्यांच्या कुटुंबातील पिढ्यानपिढ्या चालत आलेले त्यांचे कुलाचार सगळे वेगळे, आणि मग आपण आपल्या मनासारखंच त्यांनी वागावं किंवा सासू सासऱ्यांनी तरी त्यांच्या मनासारखंच सुनेनी वागावं असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे। संसार म्हटलं, घर म्हटलं की पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे गोष्टी सोडायला शिका। म्हणजे मनावर कोणत्या गोष्टी घेऊ नका। ठीक आहे, तुम्हाला राग आला, 2 मिनिटं शांत बसा, कारण राग हा काही क्षणाचा असतो आणि 1-2 मिनिट आपण शांत बसलं, ती वेळ घालवली ना की काहीही होत नाही, सगळ्या गोष्टी सुरळीत चालतात। पण रागाच्या भरामध्ये आपण काही निर्णय घेतले, काही चुकीच्या गोष्टी केला, तर वादविवाद जे आहेत ते विकोपाला जाऊ शकतात। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, रबर जे आहे ते जर आपण दोन्हीकडूनही ताणलं तर ते तुटतं। त्यामुळे तुमच्या घरातील सासू असतील, इतर मंडळी असतील, तुमचे मिस्टर असतील, तर ते ताणून धरत असतील तर आपण कुठेतरी शांत बसा। म्हणजे काय की एक रागीट असला, एक अग्नी असला तर दुसऱ्यांनी पाणी बनायचं आणि सुखाने संसार करण्याचा प्रयत्न करायचा। बघा, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या स्वभावाचा विचार करून, प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विचार करून, काही गोष्टी आपल्या मनासारख्या करून, काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या करून, काही गोष्टी सोडून द्यायच्या, काही त्यांच्या गोष्टी चुकल्या तर त्या पोटात घालायच्या, घरातील मंडळींचं काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्यांचं कौतुक करायचं। अशा पद्धतीने संसार जो आहे, संसाराचा गाडा जो आहे तो पुढे ढकलायचा असतो, म्हणजे तो टिकतो। आणि आजकाल तर काय आहे बघा की घरातल्यांचे विचार नाही जमले, नवऱ्यानं नाही ऐकलं, सासू चांगली नाही, की बरेच जण काय करतात की वेगळं होण्याचा निर्णय घेतात, सासरचं घर सोडतात, डिवोर्स घेतात। तर अशा गोष्टी करू नका। संसार तोडणं, संसार मोडणं हे खूप सोपं आहे, पण या सगळ्या गोष्टी सांभाळून घेऊन संसार टिकवणं, संसार करणं हे खूप कठीण आहे। आणि ही आपल्यामध्ये एक कला असते, संसार टिकवणं, घराला घरपण देणं, कुटुंबाला एकत्र ठेवणं हे बाईच्याच हातात असतं। तुम्ही जशा आईवडिलांच्या, भावाच्या, बहिणीच्या गोष्टी मनावर घेत नाही, त्या विसरून जाता, परत एकत्र येता, तसंच मग सासरच्या मंडळींना सुद्धा आपलं मानायचं आणि त्यांच्या सुद्धा गोष्टी काही सोडून द्यायच्या, काही गोष्टी पोटात घालायच्या आणि एक व्हायचं। आणि हो, सासूंना पण किंवा घरातील इतर मंडळींना पण सांगणं आहे, तुम्ही कसं तुमच्या मुलीच्या मनाचा विचार करता, तिच्या मनाप्रमाणे वागता, काही गोष्टी करता, त्याचप्रमाणे तुमची सून सुद्धा तुमची मुलगी आहे। मग काही गोष्टी सोडून द्यायच्या, काही गोष्टी
सुनेच्या मनाप्रमाणे करायच्या, सुनेच्या मनाप्रमाणे काही वागायचं, म्हणजे आपल्या घरातील वातावरण जे आहे ते हसतं खेळतं राहतं. आता एवढे वर्ष तुम्ही संसार केलेला आहे, तुमच्या मनाप्रमाणे घरामध्ये तुम्ही राहिलात, पण आता तुमच्या घरामध्ये सून आलेली आहे. मग तिच्याही काही इच्छा असतील, तिलाही वाटतं की माझ्या घरामध्ये असे बदल करावेत, माझा संसार मी असा करावा. तर सुनेच्या विचारांना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे, सुनेचे विचार ऐकून घेतले पाहिजेत आणि मिळून मिसळून राहिलं तर तुमच्या सुनेचाही संसार चांगला होईल आणि तुमच्या घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहील. आणि सर्वात महत्त्वाचं, घरामध्ये एकोपा आणि घरातील सदस्यांबद्दल एकमेकांच्या मनामध्ये प्रेम आणि जिव्हाळा सुद्धा टिकून राहील आणि तो वाढेलही. आणि आजकाल मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की महिलांना सांगतात हो की तुमचं मिस्टरांसोबत जमलं नाही, घरातल्यांसोबत जमलं नाही तर सरळ वेगळं व्हा, आपलं करिअर, आपल्या पायावर उभं राहा. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, हे सगळं आपण करायला पाहिजे, पण नवरा बायकोमध्ये कधीही तुझं आणि माझं किंवा तू मोठा, तुझ्यापेक्षा मी मोठी असं कधीही आलं नाही पाहिजे. नवरा बायको म्हणजे आपण एक आहोत, आपल्या दोघांच्या मधून आपण एका नवीन पिढीला जन्म देतो. मग नवऱ्याच्या आणि आपल्या गोष्टी वेगवेगळ्या कशा काय हो, असा विचार तुम्ही कसं करू शकता? खरंच मला खूप प्रश्न पडतो. त्यामुळे तुम्ही कमावत्या जरी असाल ना, तरीही माझ्या नवऱ्यापेक्षा मी मोठी, तुला काय करायचं आहे, माझं मी काहीही करील, तर असं कधीही करू नका. त्याचं आणि तुमचं एक आहे. जोपर्यंत तो तुमचा आहे, त्याच्या कुटुंबाला तुम्ही आपलं मानणार नाही, नवऱ्याला आपलं मानणार नाही, सगळं काही आपलं एकच आहे हे मानणार, तेव्हाच तुमचा संसार पुढे चालेल, टिकेल आणि तुमच्या नवरा बायकोमध्ये एकोपा, प्रेम, जिव्हाळा या सगळ्या आपण गोष्टी म्हणतो ना, तर त्या येतील. आजकाल काय की नवरा बायकोचं जमलं नाही, घरात काही भांडणं झाली की हा उपाय करायचा का, तो उपाय करायचा का, ही वस्तू गळ्यात घालायची का, ती वस्तू भिंतीवर लावायची का, या वस्तूंनी काही होत नसतं. जोपर्यंत तुम्ही सासरच्या लोकांना, सासरच्यांना आपलं मानणार नाही, मनापासून गोष्टी करणार नाही, काही गोष्टी सोडून देणार नाही, थोडंफार ॲडजस्ट करणार नाही, तोपर्यंत आपला संसार टिकणार नाही. लोक तुम्हाला मूर्ख बनत आहेत. चला, आपण अगोदर तर म्हणायचं की लोक शिकलेले नाहीत म्हणून त्यांना मूर्ख बनवता, पण आजकाल तर आपण एवढे शिकलेलो आहोत, तुम्ही लाखामध्ये कमाई करता आणि अशा गोष्टींच्या मागे तुम्ही पळता की संसार टिकवण्यासाठी या वस्तू त्या वस्तू. नाही, संसार टिकवण्यासाठी नवऱ्याला, सासरच्या मंडळींना तुम्हाला आपलं मानलं पाहिजे आणि तेव्हाच तुमचा संसार जो आहे तो टिकणार आहे. आज मी पत्तागोबीची भाजी बनवली होती. सकाळी टिफिनसाठी मुलीला टोमॅटो कांद्याची चटणी बनवलेली होती, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला होता, तर कूट सगळा कढईला लागलेला होता. मग ती कढई तशीच ठेवली होती आणि त्यामध्ये पत्तागोबीची भाजी केलेली आहे. आज म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो 2-3 दिवसापूर्वीचा आहे, मला वाटतं शुक्रवारचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी ही पत्तागोबीची भाजी बनवली होती. आणि हो, एकमेकांचा संसार तोडण्यापेक्षा जोडण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टी प्रत्येकाला समजावून सांगा, म्हणजे त्यांचा संसार टिकेल.